ऐन थंडीतही जानेवारी महिना सर्वात उष्ण ठरलाय। ला निनामुळे जागतिक तापमान कमी होतं, तर जानेवारी महिन्यात 1940 नंतरचं सर्वाधिक विक्रमी तापमान नोंदवलं गेलंय, अशी माहिती युरोपियन हवामान संस्थेनं दिली आहे। दरम्यान 2024 हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली आहे। मुंबई ठाणे नवी मुंबई तापण्याची शक्यता आहे। मुंबईचे तापमान 37 अंशांवर पोहोचणार आहे। पुढील 3 दिवस तापमान वाढण्याची शक्यता आहे। पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नवी मुंबईचं किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असेल, असंही हवामान विभागानं सांगितलंय। राज्यात दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांची संख्या वाढतीये, तसंच जीबीएस आजाराच्याही रुग्णसंख्येमध्ये वाढ होतीये, ज्यामुळे जलजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे। त्याचबरोबर टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या पाण्याच्या नियमित तपासण्या करणं आवश्यक असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलंय। राज्यात 5 फेब्रुवारी ते 20 मार्च पर्यंत अंगणवाडी सेविकांची भरती होणार आहे। सुमारे 1 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती होणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकल यांनी दिली आहे। मुलुंड पोलिसांच्या वतीनं बाईक रॅली काढण्यात आली। यावेळी महिला, पुरुष पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रॅलीमध्ये सहभागी झाले। या दरम्यान पोलिसांनी बेटी बचाओ बेटी पढाओ असा नारा देखील दिलाय। अंबरनाथमध्ये पालिकेच्या शौचालयाच्या पाडकामात ठेकेदारानं निष्काळजीपणा केलाय। यामुळे शेजारील ट्युशनच्या काचा आणि पत्रे फुटल्याचा प्रकार समोर आलाय। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली असून यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। आंगणेवाडी यात्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत। एलटीटी वरून 21 फेब्रुवारीपासून या गाड्या सुटणार आहेत। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेकडून एलटीटी ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येतील। माघीवारी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, नामदेव पायरी तसंच व्हीआयपी गेटवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सांगलीत राज्यातल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा होणार आहे। येत्या 12 फेब्रुवारीला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील 1.25 लाख तरुणांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। ते सर्किट हाऊसला विविध बैठका घेण्याची शक्यता आहे। करुणा मुंडेंना 2 लाख पोटगी देण्याचे निर्देश कौटुंबिक न्यायालयानं दिलेत। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे। करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत। त्यांना मारहाण झाली असून देखभाल खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टानं दिले आहेत। वाल्मिक कराडनं आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलाय। कलेक्टर ऑफिसजवळ मारहाण केली असून वाल्मिकनं चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता असाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। मंत्री अतुल सावे यांनी धनंजय मुंडेंबाबत प्रतिक्रिया दिली आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असं सावे यांनी म्हटलेलं आहे। अभिनेता राहुल सोलापूरकरांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिलाय। शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त विधानानंतर सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते आणि त्यानंतर भांडारकर संस्थेनं त्यांचा राजीनामा स्वीकारलाय। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी कायदेशीर बाबी तपासून कारवाई करण्यात येईल अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। राहुल सोलापूरकरांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील शेकडो शिवप्रेमी, विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। राहुल सोलापूरकरांना अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तोडाफोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर रेल्वे युनियनमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। 15 ते 20 वर्ष मुंबई कोणी लुटली हे सर्वांना माहिती आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे। मुंबईची तिजोरी साफ करणाऱ्यांनी लुटारूची भाषा बोलू नये असंही शिंदे म्हणाले। काही जण मुंबई लुटायला आले होते असं वक्तव्य ठाकरेंनी केलं होतं। आपण कधी विचार सोडला नाही आणि भगवाही हातातून कधी सोडला नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडलेली आहे। मुंबईतील धारावीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी त्यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्यांचा समाचार घेतलाय।
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे। धाराशिव जिल्ह्यात भाजपच्या वतीनं कार्यकर्ता मेळावा पार पडलाय। यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप सत्तेत राहणार असल्याचा विश्वास दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 4 दिवसांपूर्वी अजित पवारांचा फोन आल्याची माहिती छगन भुजबळांनी दिली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या भुजबळांची अजित पवारांच्या फोनमुळे नाराजी दूर होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या संभाषणाबाबत आपल्याला माहित नसल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय। तर त्यांच्यात काय बोलणं झालं याबाबत माहित नसल्याचंही कोकाटे म्हणाले। नाराज असल्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय। आपण नाराज नसून फडणवीसांच्या पाठीशी आहोत असं वक्तव्य शिंदेंनी केलंय। पिंपरी चिंचवडच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप आमदार महेश लांडगेंचा चांगलाच समाचार घेतलाय। पिंपरी चिंचवडचा विकास कोणी केला हे सर्वांना माहिती आहे। ज्यांनी चांगलं काम केलं त्याला चांगलं म्हणा असं म्हणत अजित पवारांनी महेश लांडगेंना टोला लगावला। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय सेठी यांची तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात आली आहे असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय। परिवहन खात्यासह एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी प्रताप सरनाईक आग्रही होते। शिवभोजन थाळी महाविकास आघाडीनं गरिबांसाठी सुरू केली होती, मात्र या मतांचा फायदा सरकारला होत नसल्यानं ती बंद करण्याचा निर्णय घेतला असेल अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। छगन भुजबळ यांनी योजना बंद न होण्यासाठी पुढाकार घेतलाय, त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत असल्याचं राऊत म्हणाले। शिवभोजन थाळी कधीही बंद होणार नाही असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय। या योजनांचा गोरगरिबांना लाभ होतो, त्यामुळे शासन स्तरावर असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं सरनाईकांनी स्पष्ट केलंय।